लोणार शहरातील श्री समर्थनगर लेआउटमधून बोर्ड लावण्यात आलेला आहे। नव्याने तयार करण्यात येत असलेल्या सदर लेआउटचा आकृषक परवाना अप्पर आयुक्त अमरावती यांनी अखेर प्रश्नांकित करून रद्द केला आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार लोणार भाग 2 शिवारातील सर्वे नंबर 221 मधील कुळांना मिळालेली जमीन कुळांनी तत्कालीन महसूल कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीर खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत। ही जमीन वर्ग 2 ची असताना ती वर्ग 1 दाखवून बेकायदेशीर NAP 34 आकृषक आदेश मंजूर करून या ठिकाणी लेआउटची निर्मिती करण्यात आली आहे। याबाबत प्राप्त तक्रारीवरून अप्पर आयुक्त अमरावती यांनी सदर जमिनीचा आकृषक परवाना रद्द केला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। मी किरण कुमार, नेहमीचंद संचेती। लोणार येथील 221 सर्वे नंबर ही कुळ्याच्या जमिनीतील महाघोटाळा अखेरीस मी उघडीस आणला आहे। लोणार येथील आनंद गोविंद वालकडे यांच्या मालकीची जमीन ही कुळात गेली होती। ती कुळात गेल्यानंतर वर्ग 2 चा 1 करून वर्ग बनावट 1 करून त्यांचे फेरफार करणे, पेरीपत्रक तयार करणे वगैरे कार्यक्रम करून तलाठी मंडलाधिकारी यांनी अनेक प्रकारे त्या जमिनीची विक्री केली। त्यामध्ये मी आयुक्त अमरावती कार्यालय येथे त्यांची रीतसर वर्ग 1 हाताने खोडून वर्ग 2 चा वर्ग 1 करून विक्री केल्याबद्दल चौकशी मागणी केली। त्यामध्ये लोणार येथील सर्व तलाठी म्हणजे 1985 पासून सर्व तलाठी हे दोषी ठरलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दोषी म्हणून केलेली आहे व फेरफार सुद्धा त्यांनी लिहिलेले की हे चुकीचे केलेले आहे। त्यानंतर ह्या जमिनीमध्ये अनेक विक्री करून ज्या भूधारकांनी त्याचे बोगस म्हणजे बेकायदेशीर बनावट अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडून आकृषक करून घेतले होते। त्याबद्दल मी अनेक तक्रारी केल्या व त्याची चौकशी सुद्धा मागितली। आयुक्त कार्यालयाने गणेश राठोड यांच्याकडे अहवाल मागण्यासाठी त्यांना पूर्ण डॉक्युमेंट दिले, तर गणेश राठोड यांनी 864 पानाचा अहवाल देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीच कारवाई 30 महिन्यापासून केली नाही। त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध सुद्धा व अप्पर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या NAP 34 समर्थनगर ह्या नावाने असलेल्या लेआउटमधील एकूण 4 लेआउट बद्दल अपील अमरावती आयुक्ताकडे केली व त्यामध्ये अमरावती अप्पर आयुक्तांनी हे 4ही आदेश रद्द केलेले आहे। म्हणजे बेकायदेशीर केलेले अखेर रद्द केले। यामध्ये मी जे काही प्रयत्न केले होते खोटे दस्तावेज करून बनावट करणाऱ्यांचे हे कार्य मी उघडीस आणण्यास प्रयत्न केला, त्यात मला यश मिळाले। आज रोजी सदर जमिनी NAP 34 असून यावर बांधकाम झालेलं आहे। सदर बांधकामे अधिकृत की अनधिकृत? यामध्ये जे 221 मुळामध्ये नगरपालिकाला हे करताना परवानगीच घेतलेली नाही आणि तसे असताना सुद्धा नगरपालिकेने काही देवाणघेवाण करून काही लोकांचे नोंदणी केली, परंतु तेथील बहुतांशी 90% बांधकाम हे बोगस आहे, त्यांना परवानगीच नाही। त्यामुळे आता आता माझं जे अपील दाखल करून जे निर्णय आलेला आहे त्यावर नगरपालिकाने ती कारवाई करावी व अवैध बांधकाम पाडून टाकावे। तसेच NA रद्द झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी केलेले अर्ज आणि परवानगी सुद्धा त्यांची रद्द करण्यात यावी। लोणार शहरात अनेक भूखंडावर अशा प्रकारे NA बोगस आहेत का, बनावट आहेत का? बहुतेक अनेक प्रकारे असे बोगस NA आहे, कारण की नगर रचनाकार बुलढाणा यांच्याकडे कोणतेही दस्तावेज यांचे नाही। भूमी अभिलेख मध्ये सुद्धा यांची कोणतीच पडताळणी केलेली नाही। आता आपले पुढील पाऊल काय राहणार? आणि आता सुद्धा लोणार येथील तलाठी हे अनेक प्रकारचे असे व्यवहार अजून सुद्धा करत आहे। हे विशेष महसूल कारवाई त्यांच्यावर कारवाई करत नाही, हे एक नवलच वाटते।